आरोपी अभय उर्फ कट्टू मनहरन ठाकुर ने बच्चे को पतंग दिलाने के बहाने अपने पास बुलाकर उसके साथ गलत हरकत की। पीड़ित बच्चे की मां ने पुलिस में शिकायत दर्ज कराई, जिसके बाद आरोपी को हिरासत में ले लिया गया है। पुलिस ने आरोपी के खिलाफ पोक्सो कानून और भारतीय न्याय संहिता के तहत मामला दर्ज किया और आगे की जांच जारी है। आपण सध्या पाहत आहोत की मुली ह्या लैंगिक अत्याचाराचा शिकार होत आहेत, परंतु कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत असाही एक प्रकार घडला आहे की ज्यामध्ये 7 वर्षाचा नाबालिग मुलगा जो आहे तो विनयभंगाचा शिकार घडलेला आहे। तर ह्याच्यामध्ये मुलगा हा शाळेमध्ये खेळत असताना आपल्या लहान भावंडांसोबत आरोपी त्या ठिकाणी आला आणि त्याने तुला पतंग देतो या बहाण्यानं लहान मुलाला आपल्याकडे बोलावलं। त्याच्यानंतर त्याने त्याच्यावर विनयभंगाचा प्रकार केला आणि आरोपी तिथून मग लहान मुलगा जो आहे त्याला भीती वाटल्यानं तो ओरडल्याने आरोपी त्या ठिकाणाहून फरार झाला। मग परिवाराच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे कळमना येथे विनयभंगाचा आणि पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला। त्यावरून फरार आरोपीला कळमना पोलिसांनी ताब्यात घेतले। सध्या आरोपीला मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये आहे, सेंट्रल जेल येथे दाखल करण्यात आलेले आहे आणि पुढील तपास सुरू आहे। आम्ही पोलीस उपनिरीक्षक प्रेरणा काळे पोलीस ठाणे कळमना सदर गुन्ह्याचा तपास करत असून सदर आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होईल याचा आमचा प्रयत्न राहील। पोलीस प्रशासनातर्फे जनतेला हेच आवाहन करण्यात येत आहे की अशा प्रकारची घटना जर आपल्यासोबत घडेल तर आपण न घाबरता कोणत्याही प्रकारची लाज न बाळगता त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा। आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत। या घटनांमुळे जास्तीत जास्त प्रकार समोर येत असून आरोपींवर आळा बसत आहे आणि या घटना कमी होण्यास प्रोत्साहन भेटत आहे।